तुमचे डोळे नाही, तुम्हाला मासेलच्या क्षणी काही पाहता येत नाही. मोहिंजोदडो आणि हडप्पाला हे एक एक सलग एक जाऊन बघा, ते टिळे दिसतात ना, टिले म्हणून. आपल्याला नाही माहिती याचे मुद्दा तिथाचं याचे मुद्दा नाही का, आपण म्हणतो पण आपला विश्वास बसत नाही. तिथे जे टिळे आहेत ना, याच महाभद्र कल्पामध्ये 5 सम्यक संबुद्ध होणार. कोणागमन, कपुसंद, काश्यप बुद्ध, चौथे बुद्ध सिद्धार्थ गौतम आणि 5वे बुद्ध येणारे आर्य मैत्रेयी. दोघं जण मिळून जायचे नाही. एक भिक्षू एवढा सक्षम होता, येणारी व्यक्ती ती गृहस्थ की गृहत्यागी असू दे, त्यांच्या स्वभाव विशेष ओळखून त्यांना शब्द भावनेचे कपटपणातून अभ्यास करून घ्यायचे. खनिक समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत अभ्यासाची सगळी तयारी करून घ्यायचे. विपश्यना या कम्मठणाच्या आधारावर समस्त ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, अभिनव ज्ञान, निर्मिता ज्ञान, वंचित काम्यता ज्ञान हा लागू पडतो. धम्म म्हणजे प्रकृतीचा नियम, निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हणतात. अनिच्छा वतसंखारा उपादवय धम्मिनो उपचित्वा निरुद्धंती. ते संगूप हे सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं तेव्हा हे कळलं, या निसर्गाचा नियम उत्पन्न होऊन नाश पावणे हे लोकीय धर्म आहे, हा लोकीय स्वभाव आहे. लोकोत्तर धम्म काय आहे? जे उत्पन्नही होत नाही आणि जे नष्टही होत नाही, हा लोकीय धम्म नियम आहे. हे आहारज, उतूज, चित्तज, कर्मज हे धम्म नियम. धारित इति धम्मा. भगवान बुद्धांनी, सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं, त्यांनी सद्धम्म प्रसवला, सत्य धम्माची देशना दिली, सत्य धम्म सुआख्या सुस्पष्ट केला. बौद्ध धर्म नाही. आम्ही सगळे भिक्षू, आम्ही सगळे त्यांची अनुयायी स्वतःला बौद्ध म्हणू लागलो. बौद्ध हे अनुयायांचा बौद्धांचा धम्म म्हणजे बौद्ध धम्म का? तुम्हाला एवढी अक्कल आहे का? आम्हाला एवढी अक्कल आहे का? बुद्धाचा धम्म आहे. तब्बल 12 वर्षाने होत आहे, परंतु आजही बौद्ध धर्माचा जो प्रचार आहे, प्रसार आहे, हा इतर समाजामध्ये जात नाही. याविषयी आपण काय भाष्य करा? भगवान बुद्धाच्या सद्धम्माचा उपदेश करणारे, सद्धम्म सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर समजावून सांगणारे लोक नाही. भगवान बुद्धांच्या कालखंडात जो अरहंत भिक्षूंचा ताफा होता, 6 प्रकारच्या अभिज्ञात ज्ञानाने परिपूर्ण होता, ज्यामुळे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं त्यांच्याकडे आली, तरी त्यांचा स्वभाव ओळखून कम्मठठाण योग्यपणे खनिक समाधीपासून उपचारापासून अर्पणा समाधीपर्यंत नेण्याची दालन परिपूर्णता करण्यासाठी त्यांच्याकडे हातोटी होती. अभिसंहिता, पटिसंहिता ज्ञानाची महत्ता होती. त्या आधारावर जे जे लोक येत ते आर्यपुत्र बनत, म्हणजे स्वतःपन्न, सुखदागामी, अनागामी, अढळ बनत. त्यामुळे हा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार. आज हा 37 बोधी पक्की थिअरी सांगतात. प्रॅक्टिकल कसं धम्मामध्ये प्रतिष्ठित कसं व्हायचं ते मार्गच विसरून गेलो. ते गोविंद गोविंद सारखा माणूस, तो मारवाडी माणूस, तो हितासाठी गेला पैशाच्या, पण त्याला बऱ्या मायग्रेनचा आजार झाला, पडला. हरीनं गाढवाचे पाय झाली, सगळे दवाखाने फिर काढले, सगळे कर्मकांड करून पाहिले. एखाद्या मित्राने सांगितलं, जाऊन रे बाबा तुम्ही ते विपश्यना करून तर बघ. आणि 10 दिवसाचं शिबिर केलं. कुठे पळाला त्याचा ध्यान करता करता, कुठे मायग्रेनचा आजार कुठे पळून गेला माहिती नाही. एक व्यक्ती किती धनवान असला तरी किती दुःखी होता, त्याचा रोग किती मोठा होता. क्षत्रिय बुद्ध असताना सुद्धा क्षत्रिय लोकच बुद्धाला अजूनही स्वीकारत नाही. या मागची कारण मीमांसा काय? कारण मीमांसा कशी, दूध बंगला आहे ना, ते मानस आहे ना, ते दूषित मानस आहे. भले भले शिकलेले लोक ना, ते मिथ्या अंडरस्टँडिंग, मिथ्या जीवनाच्या, जीवन जगण्याच्या ह्या वेगळ्या विभिन्न अशा ज्या समस्या, ज्या संपूर्ण समजा ठेवतात ना, ते मिथ्या आकलन आहे. योग्य ज्याला सम्यक आकलन म्हणतो ना, एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, स्थितीचं, रंगाचं, रूपाचं, ते चित्ताच्या, कुशल चित्ताच्या आधारावर केलं जातं. एवढं दूषित चित्त. आता माणसं आहे, माणसाला टिळ्या लावणं गाडगे बुवा म्हणायचा, म्हणजे गाडगे बुवा संत आणि नाही लागत. कपाळाला टिळा लावून तुम्हाला काय मिळतं रे? म्हणजे आयुष्यभर पंढरपूरला राहिले, यात्रा करत गेले, पण पंढरपूरच्या मंदिरात कधी गेले? हे माय बाप हो, देवळात देव नाही राहत म्हणे, देवळात राहतो पुजाऱ्याचं पोट. हे त्यांना कसं ओळखतात?
देवळात राहतं पुजाऱ्याचं पोट. त्यामुळे आता ही लढाई काही संपली अजूनही सुब्रमण्यम स्वामींनी केस टाकली कोर्टात, हे बडव्याच्या हातात द्या. आता वारकरी बोंबलत नाही रे बाबा त्यांच्या हातात. साने गुरुजींना आमरण उपोषण करावं लागलं. ब्राह्मण होता तरी बघा लक्षात मी ठेवा. सुद्धा ब्राह्मण आहे. आपण पण ते ब्राह्मण व्यक्तीविरुद्ध नाही, बाबासाहेब बोलले ब्राह्मण मित्राने का सहस्त्रमध्ये त्यांच्या हातात नाही मनुस्मृती दहन केलं. कळलं? बाबासाहेबांना मनुस्मृती दहन करावी लागली कारण शूद्राती शूद्रांचा उपमर्द करणारा ग्रंथ आहे म्हणून जाळून टाकावं लागलं. आणि तुटलेली माणसं जोडायची. ही ब्राह्मण व्यक्तीविरुद्ध नाही, ब्राह्मणत्वाविरुद्ध आहे असं. त्यामुळे अंधभक्ती अंधश्रद्धा कर्मकांड काल्पनिकतेला सत्तमात भाव नाही. आणि म्हणून जगाला हे मोठं हे संपूर्ण अमृत बुद्धवाणीला म्हणतात. बुद्धवाणीनंच कल्याण होतं. सगळ्या नद्या प्रवाहात आल्यानंतर सागराला जाऊन मिळतात. म्हणजे ब्राह्मण आहेत तर सगळ्या जाती धर्मपंथाचे लोक. माझे अनेक ब्राह्मण मित्र आहेत तुमच्या जवळचे आणि ते पुढल्या वेळेला पदयात्रेत येतील तर अनेक ब्राह्मण मित्र माझ्यासोबत जातील. त्यामुळं या सगळ्या समुद्रात सगळ्या नद्या गेल्यानंतर ही नदी या नदीचं पाणी ओळखता येईल का? हा सागर आहे, हा सद्धम्म. आजही बौद्ध समाजाचा नुसता प्रमाणे पुरताच वापर करण्यात येतो. हा सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतं. काय संदेश द्या बौद्ध हे वापरण्याचं तंत्र आहे, हे राजकीय तंत्र आहे ना. हे एक मत एक मूल्य हे जे आहे ना, एक व्यक्ती एक मत एक मूल्य, ही राजकीय योग्य समज होती ना. आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. राजा आता मतपेटीत निवडला झाला. राजाचा मुलगा राजा नाही होणार आता. त्यामुळे हा अधिकार तुम्ही राजा होऊ शकता. पण हे मतदानाचा अधिकार हिरावून घेतला तर हे असं झालं. पहिल्यांदा काँग्रेस व बीजेपी वाल्यांनी काढलं होतं. ईव्हीएम काँग्रेसवाल्यांनी काढलं, बीजेपी वाल्यांनी विरोध केला होता. आता त्यांना माहिती झाली तिचा उपयोग कसा करायचा. आता काँग्रेसवाले विरोध करत आहेत ना, हटवा म्हणून आहे त्याचे ना. तिचा उपयोग बुद्धी आहे ना, बुद्धिधारी तलवार. ते ईव्हीएम तिचा चांगलाही वापर आणि वाईटही वापर कसा करता येतो त्यांना समजलं. ही हॅक केली जाऊ शकते त्यांनाही माहिती आहे. पण एवढी बोंबाबोंब सगळ्या देशातल्या विकसित राष्ट्रांनी बंद केली आणि तरी मात्र हे आमच्यावर लादली जातात. आता तिसरी आघाडी बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. तिसरी आघाडी तिसरी आघाडी मनोज जरांगेची झाली, बाळासाहेब आंबेडकरांची झाली तर चित्र बदलू शकतं. आणि आघाडी ही सूचक आहे. ही आघाडी झाली ना म्हणजे एकतर मराठ्यांना, कुणबी मराठी असो, देशमुख मराठा असो, तेलवा मराठा असो, यांना आर्थिक निकषाच्या आधारावर जरी आरक्षण नसलं आता असलं तरी सामाजिक निकषामध्ये किती हा कुणबी असला, किती धनवान असला तर तो ब्राह्मण नाही बनू शकत. नाही बनू शकत. त्यामुळे हा आधार आहे, सामाजिक ठोस आधार आहे. आणि याला आर्थिक आधार नाही लावून सिद्धार्थ गौतमाने किती उठापट्ट केली तरी तो ब्राह्मण नाही बनू. त्यामुळे क्षत्रिय लोक दिले. हा क्षत्रिय असून आमचा तर क्षत्रिय होता, आपण त्याचा स्वीकार करत होता. किती बंधन आहे. मनोज जरांगेंनी थेट ब्राह्मण संपवण्याची भाषा केली होती. नाही ते व्यक्ती विरुद्ध हा कसं नाही. आपण माणसं मारून काही लाभ होत नाही. माणसाला समजवणं. बाबासाहेबांनी गांधींना सगळ्यांना मारत सुटले असते तर बाबासाहेब राहिले नसते. गांधींना बाबासाहेबांनी वाचले पण नाथुराम गोडसेंनी मारले. बाबासाहेबांना दुःख झालं. माणसं मारणं हे पाप आहे, कोणाच्या मनात नाही. खरंच माणसं मारणं पाप आहे, कोणी असू दे. त्यामुळं आपण हिंसेपासून, चौर्य कर्म करण्यापासून, व्यभिचार कर्म करण्यापासून, खोटं वाईट बोलण्यापासून, दुसऱ्याची निंदा चुगली चाळी करण्यापासून, व्यसन करण्यापासून किती दूर राहिले. सज्जन माणूस बना, सदाचारी माणूस बना. हेच तर धर्माचं सांगतो. सत्य आचरण कर, सत्य धर्म यालाच म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेला होता. परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक नकार आले होते त्यांना आपण केलं होतं सध्यामध्ये सदाशिव लोखंडे नकार होते. त्यामुळे सोळा बघून ती जागा आपल्याला सोडली नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला सव्वीस महिन्यामध्ये संपते कंपनी करण्याचे आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रिपद नाही झाले
केरळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करण्याचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विस्तार होईल इलेक्शननंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, एक MLC पद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर सगळी जी महामंडळं आहे त्याची 2 चेअरमनपदं, काय सदस्यपदं, जिल्हा तालुक्याचे कमिटी आहे, ISO याच्यामध्ये सुद्धा RPIला प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की RPIने गेल्या अनेक ठिकाणी दिसत नाही. सरकार ज्यावेळेला सरकार आपल्या दारी अशा कार्यक्रम होता त्यावेळेला 3 पक्षाची झेंडे दिसतात, RPIला झेंडा दिसत नाही. त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये नाराजी आहे. त्याच्यामध्ये सगळी केली जाईल आणि RPIला जो सन्मान आहे केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. मुंबईमध्ये इंदोरचं स्मारक जे आहे 11वी 12वी करून त्या ठिकाणी होत आहे. अशी अनेक कामं जी आहेत ती केलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि NDA सोबत राहण्याचा, महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होती आणि या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी या देशाचं संविधान दिसतच नाही, ते बदलणार अशा पद्धतीने अफवा जरी पसरवल्या जात असल्या तरी त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे. आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये बच्चू कडू यांची प्रहार संघटना पण येते, मात्र त्यांना सुद्धा न्याय दिला नाही, ते नाराज आहेत. तर तुम्ही त्यांची समजूत काढणार का काय? बच्चू कडू यांची समजूत त्यांनी गेली कारण आता बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद गुणाचा आहे. त्यामुळं त्यांचा विषय काय तिथं तो तुमच्यापर्यंत मागण्याचा अजिबात नव्हता. आता ते वर्ध्यामध्ये लढणारा खूप मोठा आहे. पण अनेक विषय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी मिटवलेले आहे. त्यांचा विषय मिटवावं म्हणून त्यांची निवडणूक बोलणार आहे. तर त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. आढळ साहेब, एकटं जे आहे ते घडत नाही आहे. लोकसभेच्या 18व्या लोकसभेला देश समोर जात आहे, तरीसुद्धा आपल्या समाजामध्ये वेगवेगळे घटक पक्ष आहेत. त्यामुळे तरुणांनी काय करावं, कोणत्या दिशेने जावं असं तुम्हाला वाटतं? तरुणांनी माझ्यासोबत आलं पाहिजे. मी वेगळ्या दिशेनं बोलत आहे आणि मी आंबेडकराईट आहे. मी जरी BJP सोबत असलोय तरी अशा पद्धतीचे अलायन्स असतात ते कॉमन मिळून गोव्यामध्ये केले जात असतात आणि ज्या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय देणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेवर बसलं पाहिजे भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं जर एकट्याच्या ताकदीवर जर सत्तेवर अशक्य असेल तर मित्र पक्षाच्या सहकार्याने केलं पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जी इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचं काम करत आहे. समाजामध्ये भारत सोडून यात्रा काढत असताना भारत सोडण्याचं काम करत आहे. त्यामुळं ज्या काँग्रेसच्या हातामध्ये 70 वर्ष सत्ता होती आणि कधी बाबासाहेबांनी स्मारकाची कामं केली नाही आणि त्यामुळं इंडिया आघाडीकडे जाण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळं तरुणांना माझं आव्हान आहे त्यामुळे शॉर्टकटचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करण्याची आवश्यक आहे. माझं विचार म्हणताना माझं सांगणं आहे की परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही. जर आपण जर बुद्धिस्ट असतो तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असतं आणि आज BJPमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेलं आहे. जी BJP 1982मध्ये 2,000ची BJP होती ती आज 3,000ची झालेली आहे. BJPला दलित असतील, बौद्ध असतील किंवा बहुजन असतील, अल्पसंख्याक असतील सर्वांची मतदान मिळतात म्हणून नरेंद्र मोदीची तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होती. त्यामुळे मला असं वाटतं की आता BJP जो आहे तो सर्व जातीचा सर्व धर्माचा पक्ष आहे. आपण ते कुठेतरी काय बोललं तर ताबडतोब काहीतरी संविधान बदलतील काहीतरी अशा आपण ठेवू नका आणि आपण माझ्यासोबत तरुणाने आलं पाहिजे असं शेवटचा प्रश्न आपण बघितलं तर वंचितनी जो निर्णय घेतला तो तुम्हाला योग्य वाटतो? मला असं वाटतं की वंचितचा निर्णय जो आहे तो योग्यच निर्णय आहे. कारण वंचितने मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं. त्याला महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा विनंती केली नव्हती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा दुसरा काही इलाज अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे. त्यावेळेला आता सत्ता होती त्यावेळेला ते डेव्हलपमेंट करता आली नाही. 10 वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही, नरेंद्र मोदी हा एक मोठा पर्याय आहे. धम्म परिषद के नाते कैसे लगा आपको और क्या आप विचार कैसे लगे आपको? डोंबिवली में पहली बार मैं आया हूँ और मुझे बहुत ही अच्छा लगा. सबसे इम्पोर्टेंट एक मुझे अंदर आते ये लगा कि जो यहाँ पर जिस तरीके से इन्होंने सजावट की है इस पूरे कार्यक्रम की, ऐसी सजावट हमारे कार्यक्रमों में देखने को कम मिलती है. तो पहले मैं सारा श्रेय ऑर्गेनाइजर्स को देता हूँ कि खूबसूरती से उन्होंने दर्शाया और बहुत ही जिसे कहते हैं कि इंटेलिजेंट लोग जो अच्छे भिक्खू संघ है जैसे बनते ज्ञान ज्योति जी और बहुत सारे जो सीनियर बनते हैं महाथेरो हैं उनको यहाँ पर बुलाया ताकि धम्म देशना सही तरीके से लोगों तक पहुँच सके. जो धम्म का संदेश है लोगों तक पहुँच सके और जितने भी वरिष्ठ यहाँ पर बुद्धिस्ट लोग हैं जिन्हें बहुत ज्ञानी माना जाता है वो आज यहाँ पर हमारे बीच थे. और ये माहौल जो है जो आज ये बना है तो मुझे लगता है कि डोंबिवली के इनकी ऑर्गेनाइजेशन और हमारी गगन मलिक फाउंडेशन के साथ जुड़कर और आने वाले समय में मुझे लगता है कि बहुत अच्छा कोई इंटरनेशनल काम हम जरूर एक नया शुरुआत करेंगे. क्या बात है सर, आप खुद एक हिंदू ब्राह्मण होके भी आप ये बौद्ध धम्म को अपनाया, क्या मैसेज देंगे समस्त हिंदू समाज के लिए? देखिए इसमें मैं ये चाहता हूँ ये सबको ये जानने के लिए कि एक बार आप धम्म पढ़ लेंगे. जब धम्म एक ऐसी चीज़ है जैसे अगर मैं इसको अगर आसान शब्दों में कहूँ कि आप जब आपकी गाड़ी की विंड स्क्रीन पर जब गंद लग जाता है कई बार कीचड़ लग गया या धुंध आ गई या कुछ आ गई तो आप वाइपर चलाते पानी लगा के. तो धम्म जो है ये आपके चक्षु के आगे वही काम करता है कि आपको सब कुछ इतना क्लीन कर देता है, फिर बाकी और चीज़ों के प्रश्न जो है आपके दिमाग में नहीं रह जाते. जो है वही दिखता है, जो है वही सुनाई देता है, जो है वही आप बोलते हो. तो ये इतना अच्छा साइंटिफिक जीने का तरीका मुझे नहीं लगता कि किसी भी जगह इस पूरे वर्ल्ड में होगा. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने बहुत महान धम्म 1956 को दिया है. अभी आप किस प्रकार का धम्म चक्र परिवर्तन करना चाहेंगे? देखिए हम बाबा साहब और हम तो जिसे कहते हैं ना कि उनके नाखून की मैल के बराबर भी नहीं है कि हम कुछ कर सकें असली में. वो तो बोधिसत्व थे क्योंकि जो उन्होंने किया वो नॉर्मल आदमी नहीं कर सकता, वो बोधिसत्व कर सकता है. हम अभी बोधिसत्व नहीं है, लेकिन जो उन्होंने हमें राह दिखाई है एक धम्म चक्र की राह कि आपको इस धम्म चक्र को गतिमान करते रहना है, वो ड्यूटी हम निभाने की कोशिश कर रहे हैं. और वही ये तय करेगा कि आप बुद्धिस्ट हैं या आप नहीं हैं. बाबा साहब के लिए आप जय भीम बोलते हैं, क्या आप उस लायक हैं कि आप जय भीम बोलें या नहीं? ये वही चीज़ तैयार करेगी कि क्या उनकी बातों को लेकर आप आगे उस धम्म चक्र को गतिमान कर रहे हैं या नहीं कर रहे हैं, और खुद धम्म का आचरण कर रहे हैं या नहीं कर रहे हैं. आप वाकई में सर्टिफिकेट वाले की बौद्ध हैं और या आचरण वाले बौद्ध हैं. हमें जो इस संसार में जरूरत है, इस देश में जरूरत है, इस समाज को जरूरत है, वो आचरण वाले बुद्धिस्ट की. बहुत सारे यंगस्टर्स सुसाइड और बहुत सारे यंगस्टर जो है स्मोकिंग के और जा रहे हैं, आप क्या उनको एक मैसेज देंगे? देखिए कि मैं बार बार इसलिए कहता हूँ कि धम्म सबके लिए है. पहली चीज अगर हम वहाँ पर बात करते हैं तो सबसे पहला ज्ञान ही पंचशील का दिया जाता है, जिसमें से एक शील ये कहता है कि आपको किसी भी प्रकार का नशा नहीं करना. उसके क्या क्या बैड इफेक्ट होने वाले हैं वो आपको क्लियर तरीके से दर्शाते हैं. अगर हमारे जो बुद्धिस्ट समाज के लोग हैं अपने बच्चों को शुरुआत से 5 साल से 13 साल की उम्र में बच्चा सबसे ज़्यादा सीखता है, उसी में ये ज्ञान पंचशील का देना शुरू करेंगे तो मुझे लगता है ये ड्रग्स की हैबिट, नशे की हैबिट, गलत राह पे चलने की हैबिट, ये धीरे धीरे आपके जीवन से ऑटोमेटिक हटनी चली जाएंगी. सुसाइड की बात जहाँ तक है, इसे बहुत सबसे बड़ा पाप कहा गया है बुद्ध के द्वारा कि आपको कोई हक नहीं है जो जान आप ये अपनी खुद की ये जान दे सकें. उसके लिए जब आप धम्म पढ़ेंगे, ज़्यादातर सुसाइड इसलिए होता है कि जो आपने जीवन में एक्सपेक्ट किया होता है वो आपको नहीं मिलता. उसके कई कारण है, या धोखा हुआ, मैंने सोचा था ऐसा होगा, ऐसा नहीं हुआ, मेरे साथ क्यों हुआ, ऐसा क्यों हुआ, 50 चीजें. जिस दिन आप इम्परमानेंस को समझ जाएंगे, वो भी एक बहुत बड़ी टीचिंग है बुद्ध की कि सब कुछ अनित्य है, सब कुछ बदलेगा. आज ये है तो कल वो होगा, कल वो है तो आज ये होगा. जब उसको ध्यान से आप समझेंगे और विपස්සना शुरुआत करेंगे तो आपका दिमाग इतना मजबूत हो जाएगा कि आप ये सुसाइड वाले जैसे सोचों से बहुत कोसों दूर चले जाएंगे, परे हो जाएंगे. भिक्खु का ट्रेनिंग सेंटर भी निर्माण होना चाहिए क्योंकि बौद्ध भिक्खु को भी ट्रेनिंग की गरज है. हाँ, ऐसा मेरा मानना है. आप क्या सोचते हैं? हाँ, नहीं, ये आपने जो कहा एक बहुत ही सरल और बढ़िया बात है. उसके लिए हमारा तालमेल जो है थाईलैंड में राजगीर में जो थाई मोनेस्ट्री है और जो बोधगया में थाई मोनेस्ट्री है, उनसे हमारी चर्चा चल रही है. और एक तरह से आप हाँ ही समझिए, उसमें उन्होंने कहा है कि 150 लोगों के
अलग अलग ग्रुप्स में आप इन सबको बौद्ध भिक्षु बनाकर सामने बनाकर यहाँ पर लेकर आए, ताकि हम ट्रेनिंग करा के उनको भेज सकें। जिसमें अगर आप जो ऑलरेडी भिक्षु हैं उनको ट्रेनिंग करनी है तो भी उनको भी साथ में हम जोड़ सकते हैं। जो एक महीने की ट्रेनिंग या 1.5 महीने की ट्रेनिंग 150 लोगों की अलग अलग ग्रुप्स में उन्होंने कहा है कि हम एक बारी में कर सकते हैं, क्योंकि उनकी व्यवस्था जो है वो 150 लोगों के हिसाब से है। तो उसके ऊपर भी हमारा काम करना शुरू हमने कर दिया है। चीज़ें कठिन है। मैं चाहता हूँ कि फाउंडेशन के साथ, हमारी गगन मलिक फाउंडेशन के साथ ज़्यादा से ज़्यादा वॉलंटियर जुड़े, जो जिनके मन में धम्म के लिए प्रति काम करने की इच्छा हो, तो हमारा काम आसान हो जाएगा। अगर आप ये लोग चाहिए जो सिंसियर है, मैं ऐसे लोग नहीं चाहता जो मस्ती मजाक के लिए आए, जो सिंसियर है, जो वाकई में धम्म सीखना चाहते हैं, भिक्षु बनना चाहते हैं या चीज़ें आगे करना चाहते हैं, जुड़े एक साथ मिलकर काम करें। आपकी बात बहुत अच्छी है। ये भारत में नहीं, ये दूसरे देश में भी हम करने की कोशिश कर रहे हैं, जहाँ उस स्पेशल भारत लोगों के लिए मानस है।